अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट आहे, तुम्ही अंमलबजावणी कवा करणार आहेत हे म्हणतो आम्ही. तुम्ही म्हणतात हाई, मग हाई तर आम्हाला माहिती नाही. आता ते म्हणतात तुम्हाला बोला, तुम्ही म्हणतात त्यांना बोला. जमलं झाली आता. इतकं येड्यात नको, इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको. तुम्हाला कलेक्टर येस्तोर आणखी वेळ आहे, तुम्हाला कलेक्टर साहेब येस्तोर वेळ आहे. शिंदे समितीकडे आहे, आपण किती दिवसात ते लागू करणार आहे. नाही ते मध्यस्थीतून येत, त्याला काय, त्याचा काय उपयोग. मग ते कोणाला म्हणायचं, मग आता म्हणायचं कोणाला उद्या. माझ्या हातात जीएडी कडून साईन करून घ्यायला लागतं. जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. अरे ते झालं हो, आमच्याकडे हाई. हा काय झालं, ते जीएडी असो नाही तर फेडी असो नाही तर तो मुख्य सचिव असो, ते जर तसं लिहून देणार असला हो ना, पण ते जर लिहून देत असलं आमच्याकडे हाई, काय करत हाई नाही त्याला काय. अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट आहे, तुम्ही अंमलबजावणी कवा करणार आहेत हे म्हणतो आम्ही. तुम्ही म्हणतात हाई, मग हाई तर आम्हाला माहिती नाही. आता ते म्हणतात तुम्हाला बोला, तुम्ही म्हणतात त्यांना बोला. जमलं झाली आता. इतकं येड्यात नको, इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको. जो ड्राफ्ट द्यायचा जीएडी कडे पाठवलाय, ते लगेच आणि गॅजेट समितीकडे आहे असं देखील आहे, पण ते लागू करावं लागेल ना. हे तर माहिती आहे ना मला. परत पुढं बोलायचं नाही नाही नाही, कुठं काय बोलायचं आता. समितीकडे 7 महिन्यापासून आहे ना ते, म्हणजे सरकारकडे 7 महिने. हे 3 महिने आणि मागचे 3 महिने झालं आणलेलं. आणलंय हे 3 महिने आणि मागचे 3, म्हणजे निवडणुकीच्या काळातले 3 महिने आणि त्याच्या मागचे 3. अहो समितीकडे दिलेलं आहे ना. हा मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना. ते म्हण काय असं आहे म्हणून कसं माहिती, मग त्यात आम्हाला माहिती आहे म्हणून. आहे माहिती आहे ना आम्हाला, असं म्हणतो आम्ही. तिथं काय एकमेकावर काय घसरायचंय का काय का. मी काय म्हणतोय आहे तर आम्हालाच माहिती, आम्हीच आणायला लावलंय. पण त्याची अंमलबजावणी हैदराबाद काय झालं ग. भाजप आमदार सुरेश धस यांनी आज अंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली. यावेळी सुरेश धस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे देखील होते. दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या मनस्थितीचे प्रयत्न केले, मात्र मनोज जरांगे यांनी यावेळी सुरेश धस यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यावेळी सुरेश धस यांनी बजरंग सोनवणे यांना मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. यावेळी बजरंग बाप्पा यांनी मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले, पण ते देखील यशस्वी ठरले नाही. त्यामुळे बजरंग बाप्पा यांनी सुरेश धस यांना जरांगेची पुन्हा समजूत काढण्याची विनंती केली. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही नेत्यांना सुनावलं. ते म्हणतात की तुम्ही बोला, तुम्ही त्यांना बोलता, तुम्ही बोला, इकडे वेड्यात काढायला नको, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना सुनावलेलं. त्यानंतर पाटील असंही म्हणाले की निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीकडे गॅजेट आहेत. तिन्ही गॅजेट आहेत, ते कधी लागू करणार असा प्रश्न यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना विचारला. त्यावर सुरेश धस यांनी लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असं सांगितलेलं आहे. मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयऱ्यांची मागणी कधी मान्य करणार असाही प्रश्न विचारला. तसेच आपल्याला आता पुन्हा मुंबईला आंदोलनासाठी जावं लागू शकतं असं समजायचं म्हणणं आहे, असंही सूचक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. यावेळी सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांना विचारून त्यांच्या मागणीची सर्व ड्राफ्ट लिहून घेतलेली आहे. मात्र आता पुढे याच्यावर काय प्रतिक्रिया होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.